नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके आणि माझ्या सोबत आहेत खऱ्या अर्थानं गणेश उत्सव साजरा करत असताना कलेचा देवता म्हणून गणरायाकडे पाहिलं जातं आणि याच गणरायाचं आगळं वेगळं रूप चक्क खडूवरती साकारणारे शिल्पचित्रकार या ठिकाणी अशोक डोळे सर आहेत. अशोक सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि आम्हाला फार छान वाटतंय की अगदी इतकुशा खडूवरती तुम्ही अहमदनगरचं ग्रामदैवत या ठिकाणी साकारलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर आहे. तुम्हाला देखील ते पाहण्याची उत्सुकता असेल. मी तुम्हाला ते दाखवू इच्छिते. या ठिकाणी हा बॉक्स आहे आणि यावरती हा छोटासा खडू आहे, ज्यावरती अहमदनगर जिल्ह्यातील वाड्यांवरती जे अष्टविनायक आहेत ते गणपती देखील आहेत आणि सगळ्यात वरती या ठिकाणी विशाल गणपती आहे, जो नगर शहराचं ग्रामदैवत आहे. तो विशाल गणपती इथे आहे आणि याच अनुषंगाने आपल्याला बातचीत करायची आहे की सर, तुम्ही नेहमी वेगवेगळे जे चित्र असतील, उपक्रम असतील ते राबवत असता. सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असतो. मात्र यंदाच्या गणेश उत्सवामध्ये जे नगरचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि भावनिक असा जो विशाल गणपती आहे तो साकारण्याचं तुम्ही ठरवलं. कशी संकल्पना डोक्यात आली आणि कसं आव्हान कसं होतं या सगळ्यामध्ये? नमस्कार. मी अशोक डोळसे, कला शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवीन नवीन संकल्पना राबवाव्याच लागतात, कारण आमचा तो एक व्यवसायाचा भाग आहे. आणि मी माझा स्वतःचा छंद म्हणून दरवर्षी चित्र असेल, शिल्प असेल, या वेगवेगळ्या माध्यमातनं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षी वेगवेगळ्या खडूच्या माध्यमातून गणपती साकारलेले आहेत. त्यातलाच हा एक विशाल गणपती आणि अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या वाड्यांमध्ये जे अष्टविनायक आहेत आपले, की जे प्रसिद्ध आहेत, परंतु बऱ्याच नागरिकांना, नगरकरांना माहीत नाही. त्या अष्टविनायकांचे फोटोज गोळा करून त्यांच्या माध्यमातून ह्या एकाच खडूवर वरती विशाल गणपती, जे नगर शहराचं ग्रामदैवत आहे, आणि उरलेले 7 गणपती आहेत ते खालच्या बाजूला काढलेले आहेत. हे शिल्प साकारताना सर आव्हान काय होतं आणि कशा पद्धतीने किती दिवस लागलेले आहेत या सगळ्या गोष्टींसाठी? शिल्पांचे जे वेगळे प्रकार आहेत, उत्थित शिल्प आणि राऊंड शिल्प, गोल शिल्प. तर या मंदिरांमध्ये जाऊन ती मूर्ती फक्त आपल्याला समोरनं पाहता येत होती, किंवा विशाल गणपती असेल तो फक्त समोरनं पाहता येतो. मग काही वेळेस आपण कल्पना करून त्या मूर्ती मागणं कशी दिसत असेल, हे एक मोठं आव्हान होतं शिल्प घडवताना. समोरनं दिसणारी मूर्ती, आणि ती खूप छोट्या आकारामध्ये, म्हणजे साधारण 1 सेंटीमीटरपेक्षाही लहान मूर्ती आहे ती. ती समोरनं दिसणारी साकारायची आणि त्याला अंदाज करून मागची बाजू सुद्धा साकारायची. हे थोडंसं मला वाटतं या गणपतीच्या निर्मितीमध्ये मला आव्हान होतं. आणि बाकीच्या अष्टविनायक तशी त्या मानाने सोपी होती. ती एक सुंदर पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न केला. इतकं नाजूक काम करत असताना तो जो खडू आहे तो तुटत असेल किंवा किती खडू याच्यामध्ये लागले असेल किंवा तो आता तुमचा हातखंड झाला, गेल्या 35 वर्षापासून तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करताय. अनेक शिल्प केलेली आहेत खडूवरची, आम्ही सातत्यानं पाहत असतो. पण विशाल गणपतीचं शिल्प करताना एक बाप्पाचं ते शिल्प होतं, कसा अनुभव राहिलाय? खूप आनंद मिळतो शेवटी कलाकार म्हणून, आणि जेव्हा कुणीतरी पाहतं ते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे कोणती कलाकृती करताना होणारा त्रास किंवा होणारी जी काही अडचण असते ती पूर्ण झाल्यानंतर मात्र आम्हाला त्याचा खूप मोठा आनंद मिळतो. आणि हे शिल्प घडवताना देखील तोच आनंद मिळाला, कारण मी नुकतंच सोशल मीडियावर जेव्हा फेसबुकला या मूर्तीचा फोटो टाकला, त्यानंतर बरेच जण येऊन पाहून गेले की एकाच खडूवर कसा साकारला विशाल गणपती. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला नक्कीच खूप आनंद होतो. काय काळजी काय घ्यावी लागते जेव्हा खडूवरती एखादं शिल्प रेखाटायचं असं, विशेष काळजी काय घ्यावी लागते? काळजी घेताना त्या खडूचं लाईफ आणि त्यावर करताना, कार्विंग करताना जी घ्यायची ती काळजी, कारण ते खूप नाजूक असतो. प्रेशर थोडासा जरी जास्त पडला की खडू तुटतो. आपण आत्ताच बोललो की खडू या आधी बरेच तुटले असतील, नक्कीच तुटलेत. मी गेल्या जवळजवळ 20-25 वर्षापासून एक छंद म्हणून या कलेकडे पाहतो. तर एखादं शिल्प पूर्ण होतंय आणि ते शेवटच्या क्षणी तुटतंय, तर तुटल्यानंतर पुन्हा एनर्जी निर्माण करावी लागते की अरे हा तुटला, परंतु आता दुसरं नवीन काहीतरी करायचं असतं. त्यामुळे ते एनर्जी सांभाळून पुन्हा नवीन सुरुवात करायची. आणि यातनंच माझे किमान 100हून अधिक खडूशिल्प झालेले आहेत. नक्कीच कलाकाराला रोज परीक्षा द्यावी लागते असं म्हणता येतं आणि तोच अनुभव सरांना देखील येतो की अगदी शेवटच्या क्षणाला तो शिल्प कधी कधी तुटतं असं म्हणतात. सर, कुठले कुठले खडू शिल्प साकारलेले आहे तुम्ही तुमच्या गॅलरीत? कुठले कुठले आहे जे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना बघता येतील असे? खडूशिल्प हा विषय घेताना माझ्या मला असं वाटतं थोडी पार्श्वभूमी सांगायला हरकत नाही. एका विद्यार्थ्याने विचारलं की सर, तुम्ही खडूतनं काय करून दाखवाल?
तर त्याला त्याच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे माझी ही खडूशिल्पकला किंवा खडूशिल्प संपदा आहे. अच्छा. तर व्यक्तिशिल्प म्हणून मी या खडूशिल्पाकडे पाहतो आणि मला सांगायला आनंद होतो की कदाचित सर्वात छोटं व्यक्तिशिल्प माझ्या या खडूमध्येच असण्याची 100% गॅरंटी आहे. आणि यामध्ये आध्यात्मिक गुरु असतील, त्यानंतर राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील आणि एक भारतीयांसमोर जो आदर्श आहे स्वातंत्र्य सैनिक, तर त्यांचे देखील मी काही शिल्प या ठिकाणी घडवलेले आहेत. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान, भारताचे सर्व राष्ट्रपती यांची शिल्प, व्यक्तिशिल्प मी या ठिकाणी या खडूशिल्प घडवलेली आहे. त्याचबरोबर काही क्रिएटिव्ह शिल्प कोरलेली आहेत, जसं गौतम बुद्ध असेल किंवा मध्ये कोरोना झाला, कोरोनाचं महत्त्व किंवा कोरोना होऊ नये यासाठी काय करता येईल हे मी माझ्या खडूशिल्पातनं दाखवलं. तर काही सामाजिक विषय सुद्धा या खडूशिल्पातनं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच वेगवेगळे विषय घेऊन हे खडूशिल्प बनवले जातात असं सर सांगतायत. गणेश उत्सवाच्या निमित्तानं त्यांना साकारलेलं हे आगळं वेगळं गणेशाचं रूप अगदी खडूमध्ये ते आपण पाहत आहोत. मात्र अजून एक बाजू सांगायची झाली तर सध्या गणेश उत्सव साजरा होत असताना शहरात मोठे मोठे गणेश मंडळं आहेत, मोठे मोठे देखावे आहेत. या सगळ्यामध्ये अशोक सर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आणि अशोक सर, कसा वाटतोय गणेश उत्सव नगरचा आणि काय आनंद मिळतोय परीक्षण करताना सगळं? गणेश उत्सव हा खरं तर सांस्कृतिक उत्सव आहे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव आहे. बदल झालाय, बदल होणं अपेक्षित आहे. पूर्वी जी गणेश उत्सव ज्या पद्धतीने साजरा होत होता तो आता होत नाहीये, परंतु जे काय आहे किंवा जो उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये तो मात्र खरंच उल्लेखनीय आहे. पद्धत बदललेली असेल साजरा करण्याची गणेश उत्सव, परंतु उत्साह मात्र तोच आहे. पूर्वी हलत्या आरस असायच्या किंवा एक वेगळी कल्पना घेऊन मंडळ आरस साजरी करायची. यावेळेस मात्र दिखाव्याकडे जास्त भर झालेलं पाहायला मिळतोय. म्हणजे त्यामध्ये लाइटिंग असेल किंवा डीजे सारखा एक वंगळवाना एक दिसतो जो भाग आपल्याला, की ज्याचा त्रास समाजाला खूप होतोय, असे काही उपक्रम आहेत ते जास्त मला असं वाटतं जाणवत आहे. नक्कीच आपण गणेश उत्सवाबद्दल बोलतोय, सरांबद्दल बोलतोय. सर, तुमच्याबद्दल आम्हाला आणखी जाणून घ्यायचं की एक कला शिक्षक म्हणूनचा हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचतोय. सध्या काय सुरू आहे, नवीन काय करताय किंवा क्लासेस वगैरे कशा गोष्टी चालू आहेत सर्वच? शालेय जीवनापासूनच ठरवलं होतं की आपण या क्षेत्रामध्ये काम करायचंय. कलाकार होता मला होतानाच मला माझी जी काही कला आहे किंवा एक शिक्षकी पेशा स्वीकारण्याची मनापासून इच्छा होती, जो मी गेल्या 30 वर्षापासून करतोय, आनंदाने करतोय. या क्षेत्राकडे येण्याचं सुरुवातीपासूनच ठरवलं होतं, पण या क्षेत्रात काम करताना स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण व्हावं, आपल्या चित्राला, आपल्या कलेला एखादं छान एक स्थान मिळावं, या उद्देशाने हे अशोका आर्ट गॅलरी आपण या ठिकाणी नगरमध्ये केलेली आहेत. माझ्या चित्रांसोबत आपण काही कलाकारांच्या चित्रांचं प्रदर्शन सुद्धा या गॅलरीच्या माध्यमातून भरवत असतो. आणि कला क्षेत्रात किंवा चित्रकला, दृश्य कला क्षेत्रात जितकं काही करता येईल ते मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून करत असतो. नक्कीच एक आगळा वेगळा आणि सच्चा कलाकार म्हणून आज आपण अशोक डोळसे सरांची या ठिकाणी बातचीत केली आहे. आणि निमित्त कारण ते म्हणजेच गणेश उत्सव. आणि गणेश उत्सवामध्ये खास आकर्षण एका खडूवरती साकारलेलं नगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ नक्कीच पुढे शेअर करा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.